अंजली एटीएम किचन मध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत उपवासाची एक खास आणि चविष्ट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुमचा उपवासाचा दिवसही खास होईल। त्यासाठी आपल्याला इथे उकळलेले रताळे लागणार आहे आणि रताळे आपल्याला एकदम छान कोरडे असे उकळून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आता रताळे आपल्याला इथे मॅश करून घ्यायचे आणि मॅश करताना बाउल मध्ये एक चाळणी ठेवायची आणि चाळणीच्या मदतीने आपल्याला ते सर्व मॅश करून घ्यायचे आहे। म्हणजे त्यामध्ये धागे वगैरे राहतात रताळामध्ये ते सर्व निघून जातील आणि आपल्याला एक छान स्मूथ डव आपल्याला रताळाचा इथे तयार मिळेल। आणि रताळ उकडताना डायरेक्ट पाण्यात न टाकता कुकर मध्ये गंज ठेवायचा पाणी भरून आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि त्यावर रताळ ठेवून आपल्याला कुकरला रताळ उकळून घ्यायचे आहे। या पद्धतीने जर तुम्ही रताळ उकळले तर आपले रताळ छान कोरडे होतील आणि आपण त्यापासून जो पदार्थ बनवतो पण आपला छान तयार होईल। इथे रताळामधनं बघा या पद्धतीचे धागे निघतात। त्यासाठी आपल्याला रताळ चाळणीने मॅश करून घ्यायचे, त्यामुळे आपल्याला रताळाचा एक छान सॉफ्ट डव मिळेल। आणि आता श्रावणाला सुरुवातच झालेली आहे आणि भरपूर उपवास राहतात या महिन्यामध्ये, तर तुम्ही ही कालाजामची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूप छान तयार होते आणि फ्रीज मध्ये तुम्ही 8-10 दिवस नक्की स्टोअर करू शकता। रताळ व्यवस्थित मॅश करून झालेले आहे। त्यामध्ये आता आपण बाकीचे इंग्रेडियंट्स टाकूया। इथे सोडा टाकायचा आहे, थोडासा पिठी साखर टाकायची आहे इथे आणि त्यानंतर आपल्याला इथे दूध पावडर टाकायची आहे। दूध पावडर हे आपल्याला इथे थोडी थोडी टाकत त्याचा एक सॉफ्ट डव आपल्याला मळून घ्यायचा आहे। आणि मी इथे थोडीशी पिठी साखर वापरली आहे। पिठी साखर यासाठी वापरली आहे की जो आपण कालाजाम तळणार आहे त्याला एक छान काळा रंग आला पाहिजे तळल्यानंतर, त्यासाठी मी इथे पिठी साखर वापरलेली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला डो मळून घ्यायचा आहे आणि एकदम छान सॉफ्ट डो याचा तयार होतो। आणि आपण जे रताळ उकळले तर आपल्या रताळामध्ये पाण्याचं प्रमाणही खूप कमी आहे, त्यामुळे दूध पावडरही आपल्याला इथे 1/4 कप आणि इथे थोडीशी लागणार आहे। आता बाकीची जी उरलेली दूध पावडर आहे ती पण टाकून आपल्याला याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। आणि या पद्धतीने जर तुम्ही रताळ उकळले तर तुम्हाला जास्त इथे दूध पावडर लागणार नाही आणि आपला छान एकदम व्यवस्थित डो तयार होईल आणि त्यापासून आपली रेसिपी पण एकदम छान तयार होईल। इथे बघा एकदम छान सॉफ्ट डो आपला तयार आहे। आता त्यामध्ये आपण थोडासा हिरवा कलर टाकूया। आपल्याला इथे कालाजाम बनवायचे आहे, त्यासाठी तुम्ही हिरवा कलरच्या ऐवजी इथे लाल कलर टाकला तरी चालतो। इथे आपला डो छान तयार झालेला आहे आणि एकदम छान लोण्यासारखा आपला इथे डो तयार झालेला आहे। आता आपण त्याचे कालाजाम बनवून घेऊया। आणि कालाजाम थोडासा आकाराने मोठाच राहतो, त्यासाठी इथे थोडेसे बॉल आपल्याला मोठे करून घ्यायचे आहे। आणि कालाजाम बनवताना तुपाचा हात न लावताच आपण इथे कालाजाम बनवू शकतो। इतका छान आपला इथे डो तयार झालेला आहे। आता कालाजाम आपण इथे बनवून घेऊया। दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला त्याला गोल शेप द्यायचा आहे। आणि इथे बघा आपल्या कालाजामला एक क्रॅक सुद्धा नाही पडली, इतका छान आपला सॉफ्ट इथे कालाजाम तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी बाकीचे पण करून घेतले। आता आपण कालाजामसाठी शुगर सिरप तयार करून घेऊया। त्यासाठी ती आपल्याला साखर लागणार आहे, पाणी घ्यायचं आहे इथे आणि साखरेपेक्षा आपल्याला थोडंसं इथे पाणी जास्त टाकायचं आहे आणि केसर टाकणार आहे मी इथे थोडंसं। तुम्ही केसरच्या ऐवजी इथे ऑरेंज कलर टाकला तरी चालतो। आणि शुगर सिरपला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला विलायची पूड टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला थोड्या वेळ शुगर सिरप शिजवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक तारची चाचणी वगैरे नाही बनवायची, फक्त साखर मेल्ट करून थोड्या वेळ आपल्याला ते शिजवून आपल्याला इथे शुगर सिरप तयार करायचं आहे। आता शुगर सिरप आपण एका साईडला ठेवून थंड व्हायला ठेवूया आणि कालाजाम तळायला आता सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायची आणि छान तेल आधी गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं व्यवस्थित की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कालाजाम टाकायचे आहेत। आणि कालाजाम टाकल्यानंतर त्याला झारा न लावता आपल्याला हलकं हलकं त्यावर तेल टाकायचं आहे आणि ते कालाजाम आपोआप तेलावर तरंगायला लागतात। त्यानंतर त्याला थोडंसं हलवायचं आहे आपल्याला। इथे कालाजाम तेलावर तरंगायला लागले
तेव्हा मी गॅस चालू केला होता आणि आपल्याला इथे थोडेसे डार्क ब्राऊन आपल्याला कालाजाम इथे तळून घ्यायचे आहे आणि कालाजाम इथे आपले व्यवस्थित तळून तयार झालेले आहे। आता आपण त्याला शुगर सिरप मध्ये टाकूया आणि कालाजाम शुगर सिरप मध्ये टाकताना एक तर शुगर सिरप थोडंसं गरम पाहिजे किंवा शुगर सिरप मध्ये कालाजाम आपल्याला गरम टाकायचे आहे। दोनपैकी आपल्याला इथे एक थोडंसं गरम घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये कालाजाम टाकून कालाजाम आपल्याला शुगर सिरप मध्ये छान मुरू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण कालाजाम सर्व करूया।